नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्लॉगमध्ये. तर बघा, आज आहे 8 ऑगस्ट आणि आज आहे अन्वितचा किती म्हणजे अन्वित होऊन किती 5 महिने झाले. तर अन्वित आता 5 महिन्यांचं झालेलं आहे, बरोबर आहे का नाही. तर बघा या ठिकाणी आता त्याचं नाही का आम्ही फोटोशूट करतो आहे, म्हणजे कोणतं किती महिन्याचं झालं आहे त्याचं आहे का नाही. तर त्याचं डेकोरेशन पण इकडे खाली चालू आहे, हे बघा. तर आमच्याकडे म्हणजे काही व्हाईट वगैरे असा कपडा वगैरे नव्हता, तर मग असं याच्यावरतीच एक ग्रीन साडीवरतीच नाही का ते बनवायचं काम चालू आहे. आणि हे इकडं नाही का हा तरफ नाही का ऐकायला बिलकुल तयार नाही. मी काही ना काही याचे नाही काय म्हणतं ना, हे चालूच आहे ॲक्टिव्हिटी. बिलकुल लगे असं शांत बसायला तयारच नाही. जर त्याच्या हातात खेळणी जर दिली तर भाऊ लगेच फेकून देतो, है ना बेटा. बरं ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे बाबू. पिल्लू तर इतकं अगोदर झालं आहे आमचं पिल्लू. आणि त्या अगोदर नाही का 2-3 महिन्याचं होतं ना, इतकं एकदम शांत शांत राहायचं बिलकुल. कोणी म्हणेन का काय बाबा हे पोरगं इतकं शांत कसं काय, पण आता इतकं म्हणजे इतकं डेंजर झालं आहे बिलकुल. म्हणजे हो ते बरं हा म्हणतो तो, पण तर कोणतं जरी काम करायचं तर एका जणाला तर शक्य नाही. एक जण याला स्पेशल सांभाळायला लागतो आणि एका जणांनी ते काम करायचं. तर हे इकडे भावना करते डेकोरेशन, हे इकडं चालू आहे. ज्यावेळेस पूर्ण झालं का मग मी तुम्हाला दाखवतो, ठीक आहे. तर हे पहा, आता रक्षाबंधन पण आली 1 दिवसावरती. तर रक्षाबंधनचंच थीम आम्ही या ठिकाणी नाही का तयार करतो आहे. म्हणजे कोण करतं आहे, मी नाही करत आहे की नाही, ही करते भावना. आणि तिने इकडे ड्रायफ्रूट्स वगैरे पुन्हा डाळी वगैरे आणले आहे. त्याचं मस्त डेकोरेशन ते करणार आहे. तसं बघा तुम्हाला पुढं भेटेलच ते बघायला, आहे का नाही. तर आताच्या पोरांचं कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक 1 महिन्याचं झालं का लगेच 1 मंथ कंप्लीट, 2 मंथ कंप्लीट असं चालू आहे. आणि तुला एक विचारू का मग, तू किती वेळा शूट झालेलं आहे असं लहानपणी करलं आहे का? म्हणजे केलेलं नाही का? माझ्या तर किती शूट केलेलं आहे माहिती आहे का, डायरेक्ट प्रत्येक मंथ शूट केलेलं आहे माझं. काय बाबू, तर हे असं आहे हो, काही पण नवीनच ट्रेंड येतो. लोक अगोदर बड्डे सेलिब्रेट करायचे, तर आता बड्डे झालं, बड्डेच्या नंतर लगे 1 मंथ 2 मंथ, आता याच्यानंतर काय 1 दिवस 2 दिवस सेलिब्रेशन करता की काय काय सांगता येत नाही बाबा, लयच अवघड आहे. तर हे असा विषय की आपल्याला काही एवढं याच्यात इंटरेस्ट नाही, पण बायकोचं चालतं की आपल्याला हे करायचं ते करायचं, अमुक करायचे तमुक करायचे, बेबीचे फोटो काढायचे, हे करायचे, आहे का नाही बाबू. हां हे बा हा पण म्हणतो हा. तर हे इकडे बसले पहा आमचे राजे मस्तपैकी, आहे की नाही, पप्पाच्या मांडीवरती. आणि मस्त इकडं हवेचा आनंद घेऊन राहिले बसल्या बसल्या, आहे ना बाबू. बाबू इकडे बोल, चल सेकंड कर सेकंड पप्पाला. अरे वा. आणि बघा त्याने का आता 5च महिन्यात झालं, पण इतकं हुशार आहे की त्याला सेकंड म्हणलं की लगेच हात समोर करतं आणि हातात हात घेतं. पहा इतकं अवघड आहे. आणि जर झोपायचं जरी असलं नाही याला, त्याचा विषय असा आहे की याला झोका द्यायच्या वेळेस नाही का एक त्याला लोरी ऐकावं लागते, तेव्हा मस्तपैकी ते लोरी ऐकत 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 झोपतं, आहे ना बाबू. आणि गाणं जर बंद केलं मध्येच तर लगेच भाऊ लगेच मध्येच उठून जातो, लगेच रडायला लागतो. हां हे बा हा म्हणतो बा, रडतो ना, रडतो ना तू, रडतो ना बाबू. काय रे, ओय ओय, हाय बोल बरं, हाय बोल, हाय. इकडे पहा इकडे, हाय. आणखी एवढं पण त्याला समजत नाही आहे, पण हळूहळू समजायला लागेल. म्हणजे आताशी तर 5 महिन्यांचं झालं आहे, पण बऱ्याच ॲक्टिव्हिटी तो असं म्हणजे लगेच आता त्याला समजायला लागलं की पप्पा बाहेर चालले किंवा पप्पा आले, तर एकदम लगेच खुश होऊन जातो तो, आहे ना बापू. खुश होतो ना तू, है ना, खुश होते ना तू पिल्लू, पिल्लू खुश होतो ना. तर हे बघा आमच्या बाबूचं फेवरेट सॉन्ग बघा बरं का, कसं स्माईल करतो. हां, तू मेरा दिल तू मेरी जान ओ आला यू डॅडी, तू मासूम तू शैतान, but you love me daddy, but you love me daddy. अरे बापरे, अरे बापरे, काय होतं इकडे बाबू.
ये उभा गेला. तर इकडे चालू आहे बेबीचे कपडे घालायचं. बेबी इकडे बा. आणि काय करते पिल्लू? कपडे घालतो. कपडे घालतोयस तू? कपडे घालायचे काय करायचे? फोटो काढायचे का रे? फोटो काढायचे तुझं? यायला हो आताच्या लेकरांचे आणि लेकरांच्या आयांचे भलते नखरे पा इतके अजून काहीच कळत नाही याला. पण लगेच याचे फोटो, याला नवीन कपडे, लगेच याचं प्रत्येक महिन्याला शूट. काय रे बाबू? हा ना, कळतं का तुला? तू मोठं झालं का? मग तू बघा, तू व्हिडिओ बघा, मग तुला समजेल. ठीक आहे. तर हे असे त्याला पण मस्त वाटतं बरं का, नवीन कपडे, मेकअप बिकअप, है ना. बिलकुल रडत नाही, काय नाही. इतकं हुशार आहे बाबू, लय हुशार आहे बाबू. हा ना पिल्लू? अनमित ओके रेडी. बघू दे बाबू. पिल्लू काय करतं बाळा? काय करते? खेळतं तू? खेळतं? अरे वा, अरे वा. हे धर तुझी खेळणी. हे घे, हे घे. अरे बापरे. काय रे, काय रे? शेक हँड कर पप्पाला. शेक हँड, शेक हँड, शेक हँड. कमान फास्ट. चल इकडे, इकडे बघ, इकडे बघ. तिकडे मम्मीकडे नको बघ, माझ्याकडे. हां, गुड बॉय, गुड बॉय. किती हुशार आहे बाबा. आणि किती हुशार झाला रे. हो ना बाबू? अरे इकडे नाही का बाबूचं नाही का मस्तपैकी भांग पाडायचं आहे. तर बात इकडे बा, वरती पा. तेरे नाम हमने किया. ते पाहिलं का? ते म्हणते की मलाच पाडते, माझ्या हाताने पाडतोय म्हणते. तर तेरे नाम भांग पाडायचं आहे. अरे ये तेरे नाम नाही, मेरे नाम हो गए अब ते. काय रे बाबू? हां पाडो. तर हे इकडं पिल्लूचं मेकअप वगैरे, पावडर वगैरे लावून रेडी आहे. तर आता चाललं आहे भांग पाडायचं. पण नाही का सगळे लहान लेकरांचे काय विषय काय माहिती, तर केसच नाही का गळून चालले. म्हणजे ते कोणता शॅम्पू आहे ना, हिमालयाचा का हुमालयाचा, तर त्याने नाही का सगळे केस बिस गळून चालले. तर मग आम्ही नाही का मध्ये नाही का तो काही दिवस लावला त्याला, आणि त्याच्यानंतर नाही का ते बंद करून टाकलं. तर त्याच्यामुळं हे बाकीचे केस आले. नाही तर आतापर्यंत आमचा बाबू पूर्ण नाही का चप्पी होऊन गेला, असं टकलं आहे की नाही बाबू. तर त्याच्यामुळं बंद केलं आहे. तर बघा तुमच्या बेबीचे पण असेच केस गेले का ते आम्हाला सांगा. तर आमच्या तर बाळाचे गेले बाबा त्या शॅम्पूने केस. तर त्याच्यामुळे आम्ही ते स्टॉप केलं. आणि आता जनरली फक्त कोणतं लावतो आम्ही तेल, जे काय हां, तर ते शॅम्पूने जात होतं आहे की नाही. तर आता केस धुवायला आम्ही फक्त साबणच वापरतो त्याची ती, आहे की नाही बाबू. होय, हॅलो, हाय, हाय कर, हाय. नाही मग किती नाटकी लगेच खाली सरकून गेला. तर चला आता फोटोशूट करायला जाऊ, आहे की नाही. चलो चलो. तर हे बघा फायनली अशा प्रकारचं नाही का थीम तयार करून नाही का फोटोशूट वगैरे आमचं झालं आहे मस्तपैकी. आणि बाबूने पण आज नाही का बिलकुल म्हणजे काय ताण दिलेलं नाही. नाही तर मागे नाही का चार महिन्याचं शूट झालं. तर बिलकुल नाही का एका याला तो नाही का शांत बसत नव्हता. आणि फक्त रडायचंच बरं का. तर हे खाली नाही का आम्हाला व्हाईट हे पाहिजे होतं बॅकग्राऊंड, पण व्हाईट आमच्याकडे नव्हतं. त्याच्यामुळं नाही का ही ग्रीन कलरची जी साडी होती याच्यावरतीच भावनाने ही थीम वगैरे बनवली मस्तपैकी. आणि आम्ही शूट वगैरे केलं आहे. तर आणि अन्वित पण मस्तपैकी आज राहिलेला आहे. आणि बघा किती हॅपी येतो. त्याला पण असं वाटतं की यार काहीतरी नाही का नवीन काहीतरी चालू आहे का, काय मोबाईल घेऊन असे समोर उभे आहे. तर तो मस्त हसतो पण आहे. आणि फोटो पण त्याने एकदम मस्त काढून दिले, है ना बाबू. बेटा काय करतं पिल्लू, काय करतं कडे, काय केलं मम्मी पप्पाने, काय केलं, फोटो काढले का.
तर अशा प्रकारे ही थीम बनवली आणि हे इकडं आता त्याचं धिंगाणा सुरू झालेला आहे. त्याच्यामुळे बघा वरचं जे काही नाव वगैरे काढलेलं होतं ते गेलं आहे आता आणि ह्या अशा पद्धतीने फायनली फोटोशूट झालेलं आहे. तर ठीक, तर फायनली नाही का बेबीचं 5 मंथ जे काही शूट होतं ते आमचं या ठिकाणी झालेलं आहे. आणि काय भावना, काय वाटतं मग आज काय बेबीने त्रास वगैरे दिला नाही का? नाही, एकदम मस्तपैकी म्हणजे एकदम रिलॅक्स राहिला तो आणि मस्त हसत होता बिलकुल, म्हणजे रडला वगैरे नाही. पाठीमागे तरी तर 4 महिने नाही का त्यांनी काय केलं माहिती का, 4 महिने तर म्हणजे प्रत्येक याच्यात रडायचं, त्याला कसं तरी सांभाळावं लागलं. पण ह्यावेळेस नाही का त्याने फोटोशूट पण एकदम मस्त करून दिलं, व्हिडिओ काढून दिले, सगळ्या गोष्टी एकदम ओके. तर ठीक आहे मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. तर भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.